नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला एखादा गोड पदार्थ खायचा असेल व तो पटकन असा होणारा असेल, तर ती रेसिपी करण्यास आपल्याला मजा येते. इथे मी तांदळाची खीर करून दाखवत आहे. त्यासाठी इथे 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्या 4 पट पाणी घालून आपल्याला कुकरच्या शिट्ट्या द्यायच्या आहेत. एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला देऊन ते तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे आहेत. पहा इथे तांदूळ छान असे शिजलेले आहेत. त्यानंतर रवीच्या सहाय्याने आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. अगदी छान मऊ असं हे घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे. अर्धा लिटर दूध घालून घेतल्यानंतर छान असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं कंडेन्स मिल्कही वापरू शकता. आता दूध घातल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाऊण वाटी इथं साखर घालून घेतलेली आहे. त्यालाही अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. वेलदोडे पूड घालून घ्यायचे आहे आपल्याला. इथे आपण जायफळही घालू शकता. तूप आपल्याला इथे 4 ते 5 चमचे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण घालू शकता. इथे ड्रायफ्रूटची मी बारीक अशी पूड करून ठेवलेली आहे. ती पूड मी घालून घेत आहे. अगदी यामध्ये खारीक, परत काजू वगैरे आहेत. आपण याचे कापही करून घालू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर अगदी छान गुलाबाच्या पाकळ्या यावर सजवून घ्यायच्या आहेत. देशी गुलाबाच्या पाकळ्यांचा छान असा या खिरीला वास छान येतो. अशा प्रकारे आपली ही डिश तयार झालेली आहे. पटकन अशी तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये आपण ही खीर काढून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये आपण ही खीर काढून घेतलेली आहे. आता त्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर छान अशी ही खीर आपल्याला छान सजवून अशी ही सर्व करायची आहे. अशा प्रकारे ही तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा.